एक वचन वाचूया. हालेलुया. आणि आज आपण मत्तेचा 8वा अध्याय आणि 5 पासून 13 वचन आपण वाचणार आहोत. आणि इथं पण आपण पाहतो ना, मोठ्या विश्वासाविषयी लिहिले. कशाविषयी लिहिले? मोठ्या विश्वासाविषयी. तर हा मोठा विषय, विश्वास कसं कार्य करतो, आपण वाचूया. 5 पासून ते 13. मत्ते 8 5 पासून ते 13. मग येशू कफरनहुमास आल्यावर कोणा एका जमादाराने त्याचकडे येऊन त्यास अशी विनंती केली की, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा जमादाराने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करीतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे आलेल्यास तो म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. मी तुम्हास सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून बहुत लोक येतील आणि अब्राहम, इसहाक व याकूब याचबरोबर स्वर्गाच्या राज्यात बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेरच्या अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. मग येशू जमादाराला म्हणाला, जा, तू विश्वास धरल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो. त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. हालेलुया. तर प्रियानो, इथं आपण पाहतो एक जमादार आहे किंवा शताधिपती, म्हणजे त्याच्या हाताखाली 100 शिपाई होते. आणि तो बायबल सांगतं त्याचा एक चाकर होता, नोकर होता, तो अतिशय आजारी होता. आणि हा व्यक्ती काय बोलला की, माझ्या प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित आहे, तर आपण त्याला आरोग्य द्या. आणि मग त्यावेळेस येशू त्याला बोलला ना, मी येऊन त्याला बरे करीन. येशू ख्रिस्त काय बोलला त्या व्यक्तीला, मी तुझ्या घरी येतो आणि त्याला बरं करतो. पण आता ऐका, तेव्हा हा जो शताधिपती असा म्हणाला, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला. सर्व बोला, पण शब्द मात्र बोला. पुन्हा बोला, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. पुन्हा बोला, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. काय म्हटलं हा व्यक्ती? तुम्हाला माझ्या घरामध्ये येण्याची गरज नाहीये. हालेलुया. तुम्ही जिथं आहात तिथून फक्त शब्द बोला, आणि जसा तुमचा शब्द तुमच्या मुखातून येईल, हालेलुया, तो शब्द माझ्या चाकराला, माझ्या त्या नोकराला बरं करीन. तुम्ही असता तर काय बोलला असता? चला येशू माझ्या घरामध्ये जा. हालेलुया. आपण काय बोललो असतं? येशू त्याच्या डोक्यावर हात ठेवून आणि जाता जाता या तेलावर आणि पाण्याच्या बाटलीवर पण प्रार्थना करून जाऊ. शब्दाकडे लक्ष नाही, फक्त बाटलीवर आणि पाण्यावर लक्ष. पण हा व्यक्ती नाही बोलला की मला पाणी द्या, मला तेल द्या, येऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवा. हालेलुया. काय म्हटलं हा व्यक्ती? शब्द मात्र बोला. हालेलुया. तर प्रियाने एक गोष्ट लक्षात ठेवा, जर खरोखर तुम्हाला त्या मोठ्या विश्वासामध्ये जायचंय तर तुम्ही शब्द, देवाचा शब्द याच्याकडे लक्ष द्या. मोठा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो जे देवाच्या वचनाकडे लक्ष देतात. मोठा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो जे देवाच्या वचनाकडे
लक्ष देतात. सर्व बोला, मोठा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो जे देवाच्या वचनाकडं लक्ष देतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. हालेलुया. कशाकडे लक्ष द्या? देवाच्या वचनाकडे दिवस आणि रात्र लक्ष द्या. देवाच्या वचनाकडेच बघा आणि परिस्थितीकडे बघू नका. कारण ज्यांच्यामध्ये मोठा विश्वास असतो ते काय करतात? परिस्थितीला जुमानत नाही. चल बोला, परिस्थितीला जुमानत नाहीत. परिस्थितीला जुमानत नाहीत. ते बोलतात जे देवाने त्याच्या वचनामध्ये सांगितलंय ते वचन पूर्ण झालंच आहे. ते वचन पूर्ण झालंच आहे. हालेलुया. ते बोलतात हालेलुया. देवाचं वचन असं सांगतं की येशूने माझे सर्व विकार घेतले, माझे सर्व आजार वाहून नेले, त्याला बसलेल्या फटक्याने मी निरोगी झालो आहे. त्याला बसलेल्या फटक्याने मी, ते डॉक्टरच्या रिपोर्टकडे नाही बघत बसत. और बाई कॅन्सर. अनेक लोक काय करतात? परिस्थितीकडं, रिपोर्टकडे पाहत बसतात आणि तुम्हाला माहितीये काय? रडत बसतात. मग कोणतरी येतं, आमच्या शेजाऱ्याला पण ते झालं होतं, 2 दिवसातच गेला बाळा. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जगातल्या लोकांचं एकच काम आहे, आपल्या जीवनामध्ये भीती टाकत राहणं. हालेलुया. काय करायचंय? भीती टाकायची. त्याला पण तसं झालं होतं, आमच्या नातेवाईकाला झालं होतं, त्याच बिचारा, बिचारी, तिला पण ते झालं ग. काय खरं नाही आता तुझं. काय करतात लोक? आपल्या जीवनामध्ये संशय निर्माण करतात. आपल्या जीवनामध्ये देवाचं जे वचन आहे ते चोरून घेण्याचा प्रयत्न करतात आणि चोरतातच. कारण प्रियांनो, त्यांचं आता जगातल्या लोकांना तुम्हाला माहितीये, जो जगाचा आत्मा आहे, जगामध्ये काय आहे? अविश्वास. जगाच्या आत्म्याने आपण विश्वास ठेवू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून ही खूप गरजेची गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. जर कोण असे लोक आहेत तुमच्या जीवनामध्ये जे नेहमी जे वचन सांगतं त्याच्या उलट बोलतात, तुमचे नातेवाईक असू द्या, तुमचे शेजारी असू द्या, अशा लोकांपासून थोडा 2 हात लांब व्हायचं. काय व्हायचं अशा लोकांपासून? कारण जर तुम्ही त्यांच्या बरोबर बोलत राहिला आणि ते तुम्हाला तेच सांगत राहिले, काय लय भयंकर आहे बाबा, तुझं काय खरं नाही, जर असे अविश्वासाचे शब्द तुम्ही तुमच्या मनामध्ये आणि अंतःकरणामध्ये जर तुम्ही टाकत राहिला, तुमचं अंतःकरण अविश्वासाने भरून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये जो विश्वास येशूने ज्या सुवार्ता ऐकली त्यास टाकलेला आहे, हा वाढण्याच्या ऐवजी काय होईल? कमी होईल. हालेलुया. मी तुम्हाला एक खरी साक्ष सांगतो, खरी साक्ष. हालेलुया. एकदा एक बहीण होती आणि तुम्हाला माहितीये की एका देवाच्या सेवकाची पत्नी होती. हालेलुया. आणि खरोखर ती आजारी पडली, डॉक्टरकडे गेली. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरनी बघितलं, चेक केलं आणि सांगितलं तिला कॅन्सर झालेला आहे. काय झालं तिला? ज्यावेळेस डॉक्टरनी हे निदान केलं ना, त्या बहिणीने आणि तिच्या पत्नीने प्रार्थना केली. हालेलुया. प्रभू, तुझं वचन सत्य आहे, तुझ्या वचनामध्ये लिहिलेले, तू माझे सर्व आजार आणि माझे सर्व विकार वधस्तंभावर वाहून नेलेलेस, तू मला निरोगी केलेलेस. हालेलुया. तुम्हाला माहितीये त्याच्यानंतर ती बहीण आणि तिचा नवरा
अशा एका लांब ठिकाणामध्ये गेलं की तिथं कोणच येणार नाही. हालेलुया. ते बोलले, तिचा पती आणि ही बहीण त्यांची साक्ष खरी साक्ष. आम्ही निश्चय केला, आम्ही आमच्या जवळ अशा कोणत्याच व्यक्तीला येऊ देणार नाही जो अविश्वासाचे शब्द बोलल. जो काय करल? अविश्वासाचे शब्द बोलल. जे पण ना माझ्याजवळ येतील ते देवाचं वचनच बोलतील. हालेलुया. आणि खरोखर ती बहीण लांब, तिचा नवरा, आणि ते फक्त अशा लोकांना तिच्याजवळ येऊ द्यायचे की जे तिला वचन सांगायचे. हालेलुया. मुली, तुझा रोग निघून गेलेला आहे. येशूने तुला आरोग्य दिलेलं आहे. देवाचं वचन सांगतं की त्याने त्याचं वचन पाठवून त्याने आपल्याला आरोग्य दिलेले. हालेलुया. आणि तिच्या मनावर ती बहीण पण सारखी देवाची वचन वाचत होती, सारखं देवाचं वचन बोलत होती. प्रभू धन्यवाद, तुम्हाला सर्व आजारातून, सर्व रोगातून मुक्त केलंस. हालेलुया. आणि खरोखर मी ही साक्ष ऐकली तर खरोखर 20 दिवसामध्ये जसे ती देवाच्या वचनामध्ये राहिली, मनन करत राहिली, सर्व लोक तिच्यासाठी प्रार्थना करत होते, तिला फक्त देवाचं वचन बोलत आहेत. हालेलुया. तिचं सर्व कॅन्सर निघून गेला आणि ती पूर्णपणे निरोगी झाली. हालेलुया. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणून सर्वजण बोला, विश्वासाचं वातावरण. तुम्ही कोणत्या वातावरणात राहता? हालेलुया. तुमचे मित्र कोण आहेत? तुमचे नातेवाईक कोण आहेत? कोण तुमच्या बरोबर गप्पा मारत आहे? कसल्या गप्पा मारत आहे? संशयाच्या गप्पा मारत आहेत, अविश्वासाच्या गप्पा मारत आहेत, का विश्वासाच्या गप्पा मारत आहेत? हालेलुया. हे खूप महत्वाचं आहे. कारण जर विश्वासाचं वातावरण असेल, असं कार्य होतं. आमेन. म्हणून तुम्हाला माहिती प्रियांनो, जर तुम्ही बायबलमध्ये वाचलं, येशू ख्रिस्ताने अनेक वेळेस ज्यावेळेस तो चमत्कार तो करायचा, तो सर्वांना घेऊन जात नव्हता. तुम्हाला आठवतं का, यायराची कन्या मृत्यू पावली, ती मेलेली होती. हालेलुया. येशूने काय केलं? सर्वात पहिल्यांदा तिथं जमा असलेले जे सर्व लोक रडत होते त्या सर्वांना बाहेर काढून टाकलं. काय करून टाकलं? येशू बोलला, ती मेली नाही, ती जिवंत आहे. ते हसायला लागले. हालेलुया. कारण काय शोक, तो खरा शोक नव्हता त्यांचा. हालेलुया. काय लोकांना आवडतं फक्त, नाही का, कोण मेल्यावर रडायला. हालेलुया. येशूने त्या सर्वांना बाहेर काढलं. इतकंच नव्हे, येशूचे जे 12 शिष्य होते ना, त्या 12 शिष्यांपैकी फक्त 3 किती जणांना? फक्त 3 लोक, पेत्र, योहान आणि याकूब, या 3 येशूने घेतलं. त्या मुलीच्या आई वडिलांना संगती घेतलं आणि त्या खोलीमध्ये गेले. सर्वांना काय घेतले येशूने? दुसरे शिष्य कुरकुर करायला लागले. येशूने फक्त या 3 नेलं, आम्हाला नाही नेलं. आणि येशूला माहिती होतं, येशू बघत होता यांच्या अंतःकरणामध्ये विश्वासाची कमी आहे. काय? विश्वासाची कमी. आणि जर विश्वासाची कमी आहे, हालेलुया, मग विचार करा, जर माझ्यामध्ये पण विश्वास आहे, हालेलुया, पण इथं 10 असे लोक आहेत, मला माहिती काय होणार नाही, काय पास्टर टाइमपास करतायत नाही माहिती. हालेलुया. पास्टर काय करत आहेत? टाइमपास करत आहे. काय प्रार्थना करणं लावले. येशूला माहिती होतं, हालेलुया, हे जे दुसरे आहेत विश्वासामध्ये परिपूर्ण नाही. म्हणून येशूने त्या सर्वांना बाहेर काढलं. हालेलुया. आणि तिथं फक्त त्या लोकांना नेलं जे म्हणत होते, प्रभू येशू, ती मुलगी तर जिवंत होणारच आहे. प्रभू येशू,
तू अद्भुत कार्य करणारच आहेस. हालेलुया, हालेलुया. तर प्रियानो, म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना, की मोठा विश्वास. मोठा विश्वास आहे तर मोठं कार्य आहे. आमेन. आणि म्हणून ज्या वेळेस प्रियानो तुम्ही असं प्रार्थना करता, तुम्ही प्रार्थना करते कोणत्या आजारी व्यक्तीसाठी, आणि दुसरा कोणतरी येते आणि बोलते, अरे डॉक्टरने रिपोर्ट दिलाय ना, काय प्रार्थना करता? काय? हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा लोकांपासून सावध राहा. काही लोक म्हणजे ना असे अविश्वासामध्ये जसं मॅरिनेशन केलेले त्यांचं, नाही का, चिकनचं मॅरिनेशन असतं, आपण मसाल्यामध्ये करतो. काही लोकांचं जीवन असं अविश्वासामध्ये होणारच नाही, होऊच शकत नाही, हे मला जमणारच नाही, असं कधी होतंय भाई? असे शब्द बोलणाऱ्या लोकांपासून सावध नाही. 10 हात लांब, 10 हात लांब, नाही तर ते तुमचा त्यांच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होणार नाही. हालेलुया, हालेलुया. मग मोठा विश्वास आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी आपल्यामध्ये, सर्वजण बोला, मोठं वचन पाहिजे. मोठा विश्वास, मोठं वचन. छोटा विश्वास आहे तर त्याचा अर्थ काय? वचन छोटे. काय? वचन छोटे. आणि ज्यावेळेस वचन छोटे, त्यावेळेस काय जीवनामध्ये आपण बघितले, ज्याच्यामध्ये अल्प विश्वास आहे किंवा छोटा विश्वास आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय असतं? सर्वात पहिली गोष्ट, चिंता. तुम्ही चिंता करता का? काय होईल बाबा, काय होईल उद्या, काय होईल उद्या, काय होईल माझं, काय आता माझं फ्युचर काय, माझं फ्युचर काय, माझं कसं होईल, असं तुम्ही चिंता करता? तुमचा विश्वास छोटा. दुसरी गोष्ट, ज्यांचा विश्वास छोटा आहे त्यांच्या जीवनामध्ये काय असतं? भीती. येशूचे शिष्य वादळाला पाहून घाबरले, आणि येशू काय करत होता? झोपला होता. येशू उठल्यावर त्यांना काय बोलला? तुमचा विश्वास कुठे? विश्वास नव्हता, कारण वचन नव्हतं ना. अंतःकरणामध्ये वचनच भरलेले नाही. अंतःकरणामध्ये फक्त अविश्वासाचे शब्द. होणार नाही, होऊ शकत नाही, असं होऊ शकतं का? तसं होतच नाही. तुम्ही काय सांगता असं? इतके ते शब्द बोलतील अविश्वासाचे, आणि मग त्यांच्या जीवनामध्ये तर काय होतच नाही. मी तुम्हाला सांगितलं, जे अविश्वासामध्ये आपले जीवन जगतात ते नेहमी रडत बसतात. बोला, जे अविश्वासामध्ये जीवन जगतात ते नेहमी रडत बसतात. कारण अविश्वास काय होणार नाही, काय होणार नाही, काय होऊ शकत नाही. हालेलुया, आहे की नाही? आणि मग तुम्हाला माहिती, मी मागे तुम्हाला सांगितलं होतं ना, जो अब्राहम आणि सारा यांना 25 वर्ष मुलगा नव्हता, 25 वर्ष संतती नव्हती, पण ते काय म्हणत राहिले? ते देवाच्या वचनाकडे बघत राहिले. देवाने आम्हाला राष्ट्रांचं बाप बनवलेले. हालेलुया. सारा म्हणत राहिली, मी राष्ट्रांची माता बनली आहे. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं, अब्राहम आणि सारा यांनी परिस्थितीकडे लक्ष दिलं नाही. कुणाकडे लक्ष दिलं नाही? परिस्थितीकडे लक्ष दिलं नाही, पण ते देवाच्या वचनाकडे पाहून, बोला, देवाच्या वचनाकडे पाहून
सबळ झाले. परिस्थितीकडे बघत राहिले. ज्याच्यामध्ये मोठा विश्वास आहे तो काय करतो? परिस्थितीकडे बघत नाही. हालेलुया. तो वचनाकडे बघत राहतो. हे वचन देवाने दिलेले आणि देव त्याने दिलेले वचन पूर्ण करण्यास समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. तर प्रियानो, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला पहिली साक्ष सांगितली ना, ती जी स्त्री, तिचा नवरा मेला होता. 4 दिवस मेला होता. 1 2 3 4. जर तिच्यामध्ये छोटा विश्वास असताना ती कधीच हारून गेली असती. पण ती खरोखर देवाच्या वचनाने भरलेली होती. हालेलुया. तिने निश्चय केला. तिने तिच्या अंतःकरणामध्ये भरोसा केला. प्रभू, तुझं वचन सत्य आहे. तुझ्या वचनामध्ये जे सांगितलं, हालेलुया, तेच माझ्या जीवनामध्ये, माझ्या पतीच्या जीवनामध्ये पूर्ण होणार आणि झाले. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून ना, इथं आपण पाहतो, हा जो शताधिपती काय म्हणाला? सर्व बोला, शब्द मात्र बोला. काय म्हटला? मला तेल द्या, मला पाणी द्या, माझ्या घरामध्ये या. काय बोलला? शब्द मात्र बोला. काय बोला? शब्द काय बोला? शब्द मात्र बोला. हालेलुया. हालेलुया. आता पुढं या व्यक्तीने खूप इंटरेस्टिंग गोष्ट बोलली. तो बोला, कारण मी ही ताबेदार मनुष्य आहे. ताबेदार म्हणजे अधिकारी आहे. माझ्या हाताखाली काय आहेत? 100 सैनिक आहेत. माझ्या हाताखाली किती सैनिक आहेत? मी ताबेदार, मला अधिकार आहे. आणि मी ज्यावेळेस एका शिपायाला बोलतो जा, तर तो जातो. आणि दुसऱ्याला ये म्हटलं की, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो. हालेलुया. तर हा अधिकारी काय करत आहे? शिपायांना काय देते? आज्ञा देते. तो बोलते, शब्द बोलते, आणि ते जे सर्व सैनिक तो जे बोलतो ते करतात. हालेलुया. आता मला सांगा, आपला देव अधिकारी आहे का? येशू अधिकारी आहे का? हालेलुया. येशूचा किती गोष्टींवर अधिकार? येशू हा किती गोष्टींवर अधिकार? हालेलुया. आपण एक वचन पाहूया प्रियांनो. आपण जर यावेळेस फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय, फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय, आणि यावेळेस आपण 9, 10 आणि 11 वचन वाचूया. यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. बायबल सांगते यामुळे देवाने येशू ख्रिस्ताला अतिउच्च केले. येशूला कसं केलं? सर्वात मोठा अधिकारी, या जगाचा सर्वात मोठा अधिकारी. आमेन. आणि तर बायबल सांगतं प्रियांनो, सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की
सर्वजण बोला, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येकाने गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. हालेलुया. इथं आपण पाहतो हेतू हा आहे, येशूला सर्वात मोठं नाव पित्याने दिलं. कशासाठी? इथं बायबल सांगतं स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. हालेलुया. सर्व बोला, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. स्वर्गामध्ये कोण आहेत? देवदूत आहेत. हालेलुया. हालेलुया. पृथ्वीवर कोण आहेत? माणसं आहेत, परिस्थिती आहेत. हालेलुया. आणि इथं आपण पाहतो या पृथ्वीवर अनेक गोष्टी आहेत, नाही का? आजार आहेत, दुष्ट आत्मे आहेत, आहे की नाही? काळी जादू आहे, पांढरी जादू आहे, अनेक प्रकारचे जादूटोणे आहेत, अनेक प्रकारच्या दुष्ट शक्ती आहेत या पृथ्वीवर. पण आकाशामध्ये पण आहेत, म्हणजे पहिल्या आकाशामध्ये हे जे दिसतं ना तुम्हाला तुमच्या डोळ्याने, पहिल्या आकाशामध्ये पण दुष्ट आत्मे आहेत. ओके. आणि या पृथ्वीवर पण आहेत. आणि तुम्हाला माहितीये का, पृथ्वी खाली पण बायबल सांगतं देवाने दुष्ट आत्म्यांना जेलमध्ये ठेवलेले. खरं पाहायला गेलं बायबल सांगतं देवाने जे नरक हे पृथ्वीच्या खाली आहे. आणि देवाने नरक माणसासाठी बनवलं नव्हतं. तुम्ही वाचलं असेल बायबलमध्ये, वाचलं का? देवाने नरक माणसासाठी बनवलं नव्हतं, तर देवाने नरक कुणासाठी बनवलं? दुष्ट आत्मे, सैतानासाठी व दुष्ट आत्म्यांसाठी, है की नाही? पण जे येशूचं ऐकत नाहीत, देवाचं ऐकत नाही, आणि त्यांना सैतान प्रिय आहे. कोण प्रिय आहे त्यांना? त्यांना पाप प्रिय आहे. काय आवडतं त्यांना? पाप आवडतं, है ना? जगातल्या गोष्टी आवडतात त्यांना. सैतानाचं वागणं पटतं त्यांना. जर सैतान पटतं मध्ये बोलतो ठीक आहे तुम्ही पण जा त्याच्या बरोबर. तुम्हाला माझं म्हणणं पटत नाही, तुम्हाला माझं वचन पटत नाही, तुम्हाला माझं वचन पटत नाही, तुम्हाला सैतान पटतोय का? तो बोलतो लबाडी करा, चोरी करा, भांडण करा, स्वार्थीपणाने वागा. तुम्हाला जर सैतानाचं पटत असलं मग सैतानाबरोबर जा. पण त्याची इच्छा नाहीये की तुम्ही तिथं जावं. त्याची इच्छा हीच आहे की प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं. हालेलुया. देव तुमच्या सर्वांवर खूप प्रेम करतो आणि देवाने तुमच्यासाठी खूप मोठी किंमत दिली आहे. बायबल सांगताना सोनं चांदी अशा नाशवंत वस्तूंनी नेवे, पण येशूने त्याच्या रक्ताचा एक एक थेंब तुमच्यासाठी सांडलेला आहे. आणि तो बोलतो माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या मार्गाप्रमाणे चाला. पण जर एक व्यक्ती बोलतो येशू तुझा मार्ग मला पटत नाही, मला नीतिमत्वाचा मार्ग नाही, मला लबाडीचाच मार्ग आवडतो, असा एक व्यक्ती मी बघितलेल्या माझ्या जीवनामध्ये अनेक बघितले. हालेलुया. तो जो व्यक्ती होता त्याच्याविषयी मी बोलते, त्याच्या घरामध्ये देवाने मोठा चमत्कार केला. हालेलुया. आणि तो बोला आम्ही सर्व बाप्तिस्मे घेऊ. आणि नंतर हा व्यक्ती प्रियानो नंतर मला काय बोलायला लागला माहितीये का? पास्टर ठीक आहे चमत्कार झाला, देवाने कार्य केलं, पण माझं कसं आहे ना, मी लबाडी केल्याशिवाय माझा दिवस जात नाही. काय लोकांचं असं नाही, मी भांडण केल्याशिवाय माझा टाइमपास होत नाही. मग घरामध्ये काय गरज नाहीये, उगाचच खुरापत काढायची, उगाचच का? कारण भांडण करण्याची सवय लागली, कटकट करण्याची सवय लागली.
असे पण लोक मी बघितले. हालेलुया. नवरा शांत बसलाय तर तिला भांडण करायचंय बायकोने. हालेलुया. मग काय करणार? लगेच मागच्या गोष्टी उकरून काढायच्या. काय काढायच्या? मागच्या गोष्टी उकरून काढायच्या आणि सुरू करायचं. कधी 2 घंटे संपले समजलं पण मस्त टाइमपास झाला आपला. कोणता मार्ग आवडतो अशा लोकांना? तर शांती आहे, घरामध्ये एकदम सगळं व्यवस्थित आहे, शांती आहे, त्यांना बेचैन वाटायला लागतं. आज कशी इतकी शांती आपल्या घरामध्ये? काहीतरी आता करावं लागल, काहीतरी पिन काढावा लागल. मग नवऱ्याच्या तोंडातून असं काहीतरी शब्द निघून जातो. मग लगेच एक ठिणगी पेटली की लगेच तेल टाकायचं. की झाला मोठा भडका. हालेलुया. तुम्हाला माहिती म्हणून बायबलमध्ये असं म्हटलं, खरोखर असे लोक आहेत जगामध्ये, त्यांना भांडण केल्याशिवाय, त्यांना कटकटी केल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. म्हणून आता माझ्याकडे इतका वेळ नाही, हालेलुया, पण तरी पण आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा विषय निघालाच म्हणून मी तुम्हाला दाखवतो. आपण इब्री लोकास पत्र याचा 13 अध्याय. हालेलुया. इब्री लोकास पत्र याचा इब्री लोकास पत्र याचा 12 अध्याय आणि 14 वचन. 14. सर्वांबरोबर शांतीने राहणे. सर्वांबरोबर शांतीने राहणे. पुढं. व ज्या वाचून कोणास प्रभूचे दर्शन होत नाही असे पवित्रीकरण यांच्या पाठीस लागा. या बायबलमध्ये असं म्हटलं, सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून, सर्व बोला, झटून प्रयत्न करा. हालेलुया. तर प्रियांनो, तुम्हाला जर दिसत आहे हा व्यक्ती भांडणाच्या मूडमध्ये, हा व्यक्ती कशाच्या मूडमध्ये? भांडणाच्या मूडमध्ये. हालेलुया. काय करायचं? लगेच 10 हात लांब त्याच्यापासून. त्याने ठिणगी पेटवली, आपण लगेच पाणी टाकायचं. आपण लांब जायचं त्याच्याबरोबर. तो बोलत आहे, कटकट करत आहे, बोलत आहे. हालेलुया. आपण उत्तरच नाही द्यायचं. किती वेळ बडबड करेल तो एकटा? शेवटी तो बोलेल, अरे मी बडबड करतोय, मला काय रिस्पॉन्सच भेटणार. मग काय होतं? शांतता. हालेलुया. आणि म्हणून बायबलमध्ये काय म्हटलं प्रियांनो, की सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्यापासून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण. हालेलुया. काय? बोला, पवित्रीकरण. पवित्रीकरण म्हणजे काय? पवित्र जीवन, देवासाठी वेगळं जीवन. हालेलुया. इथं बायबल सांगतं, मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. आमेन. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आपण समजून घेऊया. हालेलुया. आहे की नाही? आता आपला विषय हा चालला होता, येशू हा किती गोष्टींवर अधिकार करतो. तो शताधिपती काय बोलला? त्याच्या हाताखाली किती लोक आहेत? 100. एकाला बोल इकडे जा, तो जातो. दुसरा बोल इकडे ये, तो येतो. आता मला सांगा, येशूचा किती लोकांवर अधिकार? स्वर्गामध्ये, पृथ्वीवर
आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. आता तुम्हाला माहिती आहे का, या जगातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक दुष्ट आत्मा हा येशूचा शब्द ऐकतो आणि गुडघे टेकतो. तुम्हाला माहिती आहे, येशू मरणातून जिवंत झाला. येशू काय बोलला? स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर किती अधिकार? सर्व अधिकार मला दिला. काय बोला येशू? स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर किती अधिकार? सर्व अधिकार. येशूला किती अधिकार आहे? बोला, येशूला सर्व अधिकार. येशूला सर्व रोगांवर अधिकार. येशूला सर्व दुष्ट शक्तीवर अधिकार. येशूला सर्व परिस्थिती बदलण्याचा अधिकार. हालेलुया, हालेलुया. आता बघा, अधिकार आहे. तो व्यक्ती अधिकारी होता. तो बोलला जा, सैनिकाला जा, तो गेला. आता येशूच्या नावामध्ये सर्व अधिकार आहे. मग ज्यावेळेस आपण बोलतो येशू तुझ्या नावामध्ये या कॅन्सरला मी जायला सांगतो, येशू तुझ्या नावामध्ये या कॅन्सरला हे शरीर सोडण्याची मी आज्ञा देते. येशूच्या नावामध्ये. आता कुणाच्या नावामध्ये आपण बोलत आहे? हालेलुया. काय होणार? तो कॅन्सर जाणार, तो दुष्ट आत्मा जाणार. हालेलुया. येशू तुझ्या नावामध्ये या गरिबीला माझे जीवन सोडण्याची मी आज्ञा देते. हालेलुया. आता बघा, तो जो माणूस होता त्याच्या हाताखाली माणसं होते, पण येशू असा अधिकारी आहे की या जगामध्ये सर्व परिस्थिती, सर्व काही त्याच्या हातामध्ये. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही येशूचं नाव घेऊन तुम्ही ज्यावेळेस त्या आजाराला बोलता निघ, तो आजार निघून जातो. कारण प्रत्येक गुडघा येशूच्या नावामध्ये. त्यावेळेस तुम्ही बोलता ना की दुष्ट आत्म्या येशूच्या नावामध्ये शरीर सोड. त्या दुष्ट आत्म्याला माहिती येशू हा अधिकारी आहे, मला ऐकावंच लागलं. आमेन, हालेलुया. आता येशूच्या नावामध्ये काय होतं? अधिकार आहे. येशूच्या नावामध्ये काय? अधिकार आहे. हालेलुया. येशूच्या नावामध्ये काय? अधिकार आहे. मग ज्यावेळेस तुम्ही येशूचं नाव घेऊन हालेलुया तुम्ही प्रार्थना करता, येशू तुझ्या नावामध्ये धन्यवाद, हालेलुया, मला पूर्ण आरोग्य दिलंस. आरोग्य येशूचं सेवक आहे. आरोग्य चालत चालत येतं आणि तुमच्या शरीरामध्ये येतं. कारण हा व्यक्ती बोला, मी एकाला जा म्हटलं तर तो जातो, दुसऱ्याला ये म्हटलं तर येतो. ते येशूच्या नावामध्ये जे वाईट आहे त्यांना जायला सांगा, आणि येशूच्या नावामध्ये जे चांगलं आहे त्याला यायला आज्ञा द्या. हालेलुया, हालेलुया. बरोबर आहे ना? कारण तो काय बोलला, मी पण अधिकारी. एकाला बोलतो जा, तो जातो, दुसऱ्याला बोलतो ये, तो. आता एक महत्वाचा पॉइंट याच्यामध्ये मी ऍड करू इच्छितो. आपण इब्री पत्र याचा पहिला अध्याय, इब्री पत्र याचा पहिला अध्याय, आणि यावेळेस आपण इथं एक वचन वाचूया. हालेलुया. आपण इब्री पत्र याचा पहिला अध्याय आणि आपण दुसरं आणि तिसरं वचन वाचूया. दुसरं आणि तिसरं. तो या काळच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्या द्वारे बोलला आहे. त्याने
त्याने त्याला सर्वांचा वारीस करून ठेविले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व उत्पन्न केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसला. हालेलुया. इथं बायबल सांगतं देव या काळाच्या शेवटी, सर्व या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्या बरोबर बोलला आहे. तर आपण कुठे राहत आहोत आता? काळाच्या नाही, आता आपण काळाच्या शेवटी नाही. हे 2000 वर्षापूर्वी लिहिले. कधी लिहिले हे पत्र? येशू कधी आला? काळाच्या शेवटी येशू या जगामध्ये आला. म्हणजे शेवटचा काळ कधी सुरू झाला? 2000 वर्षापूर्वी, ज्यावेळेस येशूचा जन्म झाला. आता 2000 वर्षानंतर आपण कुठे? शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंड मध्ये आपण आहोत. शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंड मध्ये आपण आहोत. हालेलुया. ओके. आता बायबल सांगते प्रियानो, त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले. देवाने काय केले? येशूला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले. बोला, देवाने येशूला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले. काय केले येशूने? येशू ख्रिस्त किती गोष्टींचा वारस आहे? सर्व गोष्टींचा वारस आहे. येशू ख्रिस्त किती गोष्टींचा वारस आहे? सर्व गोष्टींचा वारस आहे. आता बायबल सांगतं, जर तुम्ही रोमकरास पत्रामध्ये बघितलं, हालेलुया, आपण येशू बरोबर सहवारीस आहोत. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि इथं बायबल सांगतं, आणि जर मुले आहोत. किती जण देवाचे मुले आहेत? तिथे तुम्ही देवाचे मुले, तुमचा विश्वास आहे तुम्ही देवाचे मुले. इथे बायबल सांगतं, आणि जर मुले आहोत तर वारीसही आहोत. आपण कोण आहोत? कशाचे वारीस आहे आपण? बायबल सांगतं म्हणजे देवाचे वारीस. कुणाचे वारीस? हालेलुया. आणि पुढे असं म्हटलं, सर्व मला ख्रिस्ता बरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. आपण आता बघितलं, देवाने इथं बायबल सांगतं त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले. आणि आपण पाहतो, तुम्ही आणि मी पण ज्यावेळेस येशूवर विश्वास ठेवला, आपण देवाचे मुलं बनलो, देवाचे संतान बनलो. आणि तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ता बरोबर देवाचे, सर्वजण बोला, सहवारीस. कोण आहोत आपण? सर्व बोला, सोबतीचे वारस असे आहोत. या जगातल्या सर्व गोष्टी कुणाच्या आहेत? बायबल तर सांगतं देवाने आपल्याला त्याचं वारस केलं. या जगातल्या सर्व चांगल्या गोष्टी देवाने कोणासाठी बनवल्या? सैतान आणि सैतानाच्या मुलांसाठी. सैतानाचे मुलं तुम्हाला माहिती, रोज एक व्यक्ती मला भेटलो आणि तो सांगत होता, मी रोज 14-15 हजार रोज खर्च करतो माझ्या मित्रांवर. दारू, पत्ती, गांजा, नशा, रोज. सैतानाचे लोक, त्यांच्याकडे खूप पैसा आहे. हिरो हिरोईन तुम्ही बघितले असतील, ड्रग्ज घेतात. ही ड्रग्जची एक पुडी हजारो रुपयांना असते. मग हा सर्व पैसा सैतानाच्या लोकांकडे योग्य आहे का?
त्या पैशाच्या द्वारे काय करत आहेत? ते चांगलं करत आहेत का वाईट करत आहेत? हालेलुया, हालेलुया. मग आता प्रियांनो, देवाचं वचन असं सांगतं, आपण कोण आहे? आपण कोण आहे? वारिस आहोत. आणि ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारिस आहोत. आमेन. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, या जगामध्ये जे सर्व आहे, जे सर्व देवाने बनवले, सर्व कोणी बनवलं सांगा मला? देवाने कोणासाठी बनवलं? त्याच्या मुलांसाठी बनवलं. आणि देवाने ते सर्व, इथं बायबल सांगतं, इथं असं म्हटलं ना की त्याला सर्व, येशू ख्रिस्ताला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले. आणि त्या देवाने त्या येशू बरोबर तुम्हाला आणि मला सहवारिस केलं आहे. आमेन, हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे सर्व जगातल्या लोकांकडे त्याच्यापेक्षा 100 पटीने, करोड पटीने देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ शकतो. आशीर्वाद देऊ शकतो. कारण इथं बायबल सांगतं सर्व जग कुणाचे? देवाचे. देवाने कुणाला दिलं? येशूला दिलं. आणि ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवला, आपण येशू बरोबर काय बनलो? सहवारिस. म्हणजे सर्व जगातल्या गोष्टी, हालेलुया, कुणाच्या आहेत? सर्व देवाने आपल्याला दिलं. आपल्याला वचनच माहिती नाही. आपण बोलतो नाही, ह्या जगामध्ये देवा मला काय नको देऊ. जास्त आले ना म्हणजे घमंड येईल माझ्या जीवनामध्ये, गर्व येईल. ठीक आहे, आता येऊ शकतो, मी असं नाही बोलत नाही येणार. पण जो माणूस देवाच्या आत्म्याने रोज भरते, जो रोज प्रार्थना करते, येशू बरोबर आपले जीवन घालवते, हालेलुया, त्याच्यामध्ये देवाचे गुण वाढत जातात. ही पण खरी गोष्ट आहे. देव अनेकांना देत नाही, कारण थोडं भेटलं की फुगून जायचं. म्हणजे सत्य आहे ते, असं बोलणार नाही की असत्य. हालेलुया. पण ज्या वेळेस, हालेलुया, आपल्यामध्ये येशू सारखी चित्तवृत्ती येते, आपण नम्र बनतो. आपण काय बनतो? नम्र बनतो. हालेलुया. सर्व आकाश कपाटे उघडून जातात. देव बोलतो, हा माझा मुलगा आहे, हालेलुया, त्याच्यामध्ये येशू सारखा स्वभाव आहे, याला जे काय देईल हा चांगलंच कर. आमेन, हालेलुया. आता जे लोक आपण पाहतो, जे जगिक आहेत, येशूने त्यांना काय दिलं? हालेलुया. परमेश्वराने त्यांना दिलं, आशीर्वादित केलं. हालेलुया. कुठं चालले? शॉपिंगला. येशूने तुम्हाला ते गरिबांना जेवण देण्यासाठी पैसे दिले होते आणि तुम्ही त्याचे कपडे घेतले. हालेलुया. आता येशूने बरकत दिली, हालेलुया, कशासाठी? देवाची सेवा वाढण्यासाठी, देवाची सुवार्ता या जगामध्ये वाढण्यासाठी देव आपल्याला आशीर्वाद देतो. हालेलुया. आपण गेला मोटरसायकल घेऊन टाकली, हालेलुया. देव काय बोलतो? बाळ आहे अजून. कोण आहे? बाळ. आणि बाळाच्या हातामध्ये मी जास्त देऊ शकत नाही. आणि म्हणून इथं रोमकारास पत्रामध्ये असं म्हटलं ना की आपण ख्रिस्ताबरोबर सहवारिस, सोबतीचे वारिस असे आहोत. आपल्याला त्याच्या बरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्या बरोबर जर दुःख भोगत असलो तरच. हालेलुया. समजलं का तुम्हाला या वचनाचा अर्थ काय? वचनाचा अर्थ हा, हालेलुया, जर तुम्हाला ते सर्व जे देवाने तुमच्यासाठी नेमलेले, ठेवलेले, देवाने तुमच्यासाठी खूप पैसा ठेवलाय, देवाने तुमच्यासाठी खूप इस्टेट ठेवलेली आहे, देव तुम्हाला शहर देऊ शकतो, शहर देऊ शकतो. आपण बोलतो देवा मला एक 20 बाय 30 प्लॉट दे.
ते बोलतो मी सर्व जग पृथ्वी बनवली आणि तुम्हाला 20x30 प्लॉट बघत आहेस. हालेलुया हालेलुया. म्हणून ज्यावेळेस म्हणजे जो व्यक्ती देवाला ओळखतो तो असं छोटं छोटं मागत नाही देवाला. हालेलुया. त्याला माहिती माझा देव, माझ्या देवाने हे सर्व विश्व निर्माण केलेले. हालेलुया हालेलुया. आणि मग तुम्हाला माहिती प्रियांनो, आता म्हणून इथे खूप महत्वाची गोष्ट येते. सर्वजण बोला परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान, परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान. इथं काय म्हटलं? सर्व जग देवाचं आहे. देवाने ते येशूला दिलं आणि आज तुम्ही मी येशूवर विश्वास ठेवला, हे सर्व काही देवाने तुम्हाला आणि मला दिलं. आपल्याला काय मिळालं? देवाच्या वचनाचं ज्ञान. आता बघा, जो विश्वास आहे, जो मोठा विश्वास कशावर अवलंबून माहिती तुम्हाला किती ज्ञान आहे. जर आज मी हे तुम्हाला सांगितलं नसतं, तुम्हाला माहिती होतं, पण आता तुम्हाला समजलं. म्हणून बायबल मध्ये काय म्हटलंय? ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा. ज्यावेळेस आपल्याला ज्ञान मिळतं, देवाचं वचन आपल्याला समजतं, वचन असं सांगतं हालेलुया की मी ख्रिस्ता बरोबर सहवारीस आहे. हालेलुया. म्हणून मला छोट्या छोट्या गोष्टी मागण्याची गरज नाही. मी देवाकडे मोठ्या मोठ्या गोष्टी मागू शकतो. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणून मोठा विश्वास, आपला विषय तोच चालू आहे. काय? मोठा विश्वास कसा येईल? ज्यावेळेस तुम्हाला मोठं ज्ञान मिळतं, देवाचं वचन आपल्याला समजतं, देवाने तुम्हाला आणि मला काय दिलं आहे, या जगामध्ये जे सर्व आहे ते कुणाचं आहे. आता मला एक प्रश्न विचारतो, हे जग कुणी बनवलं? मग कुणाचं झालं? ते देवाचं झालं. तुम्ही कोण आहे? देवाचे मुलं आहे. मग देव कुणाला देणार? त्याच्या मुलांना देणार का सैतानाच्या मुलांना देणार? तुम्हाला सहवारीस केलेले. काय केलं तुम्हाला? सहवारीस. हालेलुया हालेलुया. आणि म्हणून आता हे सर्व वचन आपण ऐकले ना. तुम्हाला काय करायचं? या वचनावर विश्वास करायचा. आणि ज्यावेळेस तुम्ही याच्यावर विश्वास करणार आणि देवाकडं विश्वासाने मोठ्या गोष्टी मागणार, बायबल सांगतं तुम्ही प्रार्थना करून जे काय मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आमेन. हालेलुया. आता म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जर तुमचा विश्वास मोठा व्हायचा असेल, तुमचा विश्वास, तुम्हाला काय करावं लागेल? मोठं वचन तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या मनामधून तुमच्या अंतःकरणामध्ये गेलं पाहिजे. मोठं वचन तुमच्या मनामधून तुमच्या अंतःकरणामध्ये गेलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला समजतं माझा देव किती मोठा आहे, माझ्या देवासमोर हे सर्व जग कसे धुळीच्या इतका मोठा देव आहे, त्याच्यासमोर हे सर्व जग केवढं आहे? धुळीचं कण, पाण्याचा एक. हालेलुया. तर देव तुम्हाला यानं कोणती गोष्ट देणार नाही, तो तुम्हाला सर्व काही देऊ शकतो. हालेलुया. पण हे सर्व काही कशावर अवलंबून आहे? विश्वास.
आणि तुमचा विश्वास कशावर अवलंबून आहे? एक वचन आपण वाचूया. आपण पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि यावेळेस आपण तिसरं वचन वाचूया. ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सत्वाने पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुबक्तीस जे सर्व काही साधक ते आपल्याला दिले आहे हे तुम्हाला माहित आहे. ज्याने तुम्हाला आम्हाला सर्व बोला आपल्या गौरवासाठी. देवाने कशाला तुम्हाला बोलवले? तुम्हाला उंच करण्यासाठी, गौरव करण्यासाठी. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाने आपल्याला गुलाम राहण्यासाठी नाही, देवाने आपलं गौरव करण्यासाठी आपल्याला बोलवलं. आमेन. आता दुसरी महत्वाची गोष्ट, व सात्विकतेसाठी. सात्विकतेसाठी म्हणजे काय? आपले जीवन हे कसं पाहिजे? सत्याने भरलेलं, येशू सारखा स्वभाव आपल्या जीवनामध्ये पाहिजे. आमेन. पुढे म्हटलं, सर्वजण बोला, त्याच्या ओळखीच्या द्वारे. पुन्हा एकदा बोला, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, म्हणजे त्याच्या पवित्र आत्म्याने. ईश्वरी सामर्थ्य म्हणजेच काय? पवित्र आत्मा. माग आपण बघितलं देवाचं गौरव. देवाचं पवित्र आत्मा म्हणजे देवाचं गौरव. आणि ते गौरव आपल्याला कुठे नेतं? आपल्या कुठे नेतं देवाचं गौरव? आपल्याला आपल्या वर्तनामध्ये. आता इथं बघा, सर्व विसरले का? 5, 6, 7 हप्ते आपण बघितलं गौरव गौरव गौरव. देवाचा आत्मा. हालेलुया. इथे काय म्हटलं? हालेलुया ना. त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने सर्व मला जीवनास व सुबक्तीस आवश्यक असलेल्या, पुन्हा बोला, आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी. किती गोष्टी? इथं बायबल सांगतं सर्व. किती? सर्व गोष्टी. इथं बायबल सांगतं आपल्याला, सर्व बोला, आपल्याला दिल्या आहेत. इथं म्हटलं का देणार आहे? तो आपल्याला देणार आहे. देव आपल्याला देणार, असं लिहिले. काय लिहिले? आपल्याला दिल्या. हालेलुया. तर कशा दिल्या? कशाच्या द्वारे दिल्या? तर बायबल सांगतं प्रियांनो, त्याच्या ओळखीच्या द्वारे. त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी. आता महत्वाची गोष्ट, ओळख म्हणजे काय? ओळख म्हणजे काय? कुणाबरोबर ओळख आहे तुमची? हालेलुया. ओळख आपली कशी होती? हा, संबंध. खूप छान उत्तर दिलं. संबंध, रिलेशनशिप है ना. संबंध जितके घनिष्ठ आहे ना, तितकी जास्त ओळख. हालेलुया. तुमचा किती येशू बरोबर संबंध आहे? हालेलुया. आहे की नाही? अजून एक महत्वाची गोष्ट, ओळख प्रियांनो, खरोखर ना, ज्याच्याबरोबर आपली ओळख असती त्या व्यक्तीविषयी आपल्याला सर्व माहिती असते. त्याला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही. हे त्याला बिर्याणी करू नको,
तो खाणार नाही. हालेलुया. पुरणपोळी केली वे नव्हती करायची, त्याला बिर्याणी आवडती ना. ओळख असल्यावर काय होतं तुम्हाला माहिती, त्याला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही. हालेलुया. सर्व तुम्हाला माहिती. मात्र देवाबरोबर ओळख, हालेलुया, तुम्हाला माहिती पाहिजे. देव काय, त्याने काय केलं, कसं केलं. हालेलुया. आहे की नाही. इथं आपण पाहतो एक खूप महत्वाची गोष्ट ना, ओळख असली तर सर्व स्वर्ग खाली येणार. तुमची जर देवाबरोबर ओळख आहे तर सर्व काय आपण बघितलं, आपण काय वारस आहोत. कोण आहोत? ख्रिस्ताबरोबर सोबतीचे. तर आता ते सर्व आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये कसे येणार आहेत? मोठ्या विश्वासाने. आणि मोठा विश्वास कुठून येणार आहे? सर्वजण बोला, ओळखीने. आणि देवाची ओळख कशी होणार आहे? हालेलुया. आणि म्हणून इथं म्हटलं, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. त्यांच्या योगे मोलवान व अति महान, सर्व बोला, मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे. हालेलुया. तर देवाने काय केलं आपल्याला? मोलवान व अति महान अशी वचन दिली. कशासाठी? की तुम्ही ते वचन वाचावं आणि तुम्ही देवाला ओळखावं. तुम्ही ते वचन वाचावं आणि देवाला ओळखावं. हालेलुया. ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो, आपल्याला समजलं, आता आज आपल्याला समजलं आपण कोण आहे? देवाचे वारिस. कुठून समजलं? हालेलुया. मग बायबलमध्ये प्रत्येक गोष्ट लिहिलेली, देवाविषयी लिहिलेली आहे. इवन हे पण लिहिलं देवाने तुम्हाला काय काय दिलेलं आहे. आमेन. मग आपलं काम काय? हे वचन वाचा, देवाला ओळखा आणि आशीर्वादित व्हा. वचन वाचा, देवाला ओळखा, हालेलुया, आणि आशीर्वादित व्हा. अद्भुत कार्य तुमच्या जीवनामध्ये पहा. हालेलुया. आणि मग म्हणून या जगामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती प्रियांनो, की आपण देवाच्या वचनामध्ये राहून देवाला ओळखणं. आणि जसं तुम्ही देवाला ओळखणार आहात, परमेश्वर ते सर्व आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मोकळे करणार. हालेलुया. पण हे वचन बंद आहे. घरामध्ये मोठा तो नाही का असा मस्त पैकी एक स्टँड बनवलंय, तिथे बायबल ठेवलं. ते बायबल खूप पूज्य आहे. ते बायबल खूप महान आहे. आम्ही इतकं उंच ठेवलं, आम्ही त्याला हात पण लावत नाही. बाबा ते पवित्र आहे. हालेलुया. आता एक गोष्ट मी सांगतो, तुमचं बायबल जितकं नवीन कोरं, तुमचं बायबल जितकं नवीन कोरं, तितकं शापित तुमचं जीवन. काट्याने भरलेलं, कुसळीने भरलेलं. हालेलुया. पण ज्यांचं बायबल वाचून 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 असं फाटले, हालेलुया, त्यांचे जीवन आशीर्वादित. त्यांच्या जीवनामध्ये सर्व आशीर्वाद येणार आहेत. आणि मी तुम्हाला मागं पण सांगितलं, आशीर्वाद काय ढगातून आकाशातून पडत नाहीत. आशीर्वाद हे इथूनच येतात. आपण आता पण आज पण ते वाचलं. काय? ओळखीच्या द्वारे जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या. आमेन. हालेलुया.
म्हणून आज एक पक्का निश्चय करा, मी रोज बायबल वाचणार, मी रोज देवाच्या वचनावर मनन करणार. हालेलुया. मी देव कोण आहे हे ओळखणार आहे. हालेलुया. जसं तुम्ही हे कराल, तुमची ओळख वाढत जाणार, वाढत जाणार, वाढत जाणार, वाढत जाणार, आशीर्वाद वाढत जाणार. आशीर्वाद, कारण जीवनास सुबक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्याने आपल्याला कशा भेटणार आहेत? ओळखीच्या. हालेलुया. ओके, ते आज आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. किती लोकांना आज देवाचं वचन समजलं? हालेलुया. समजलं तुम्हाला? हालेलुया. मोठे चमत्कार आपल्या जीवनामध्ये कसे होणार आहेत? मोठे चमत्कार आपल्या जीवनामध्ये कसे होणार आहेत? कसे होणार? कसे होणार? सांगा इकडून. मोठ्या. हालेलुया. कसे होणार आहेत? मोठ्या विश्वासाने होणार. आता सांगा, मोठा विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये कुठून येणार आहे? कुठून येणार आहे? हालेलुया. आहे की नाही? जसं तुम्ही तुमचे जीवन रोज देवाच्या वचनाने भरणार आहात आणि ते वचन तुमच्या जीवनामध्ये इतकं भरून जाईल, इतकं भरून जाईल. हालेलुया. तुम्ही तोंड उघडलं की वचनच निघतं. दुसरी बडबड, फालतू बडबड बंद होऊन जाते. जोपर्यंत फालतू बडबड आपल्या तोंडातून बडबड बडबड चालू आहे ना, तोपर्यंत जीवन बदलणार नाही. दुसऱ्या गप्पा टप्पा, हासा तो तसा ते तसं, हे बंद झालं पाहिजे. हालेलुया. आणि ज्या वेळेस पण आपण आपलं तोंड उघडतो, आपल्या तोंडातून काय निघालं पाहिजे? वचन. आपल्या तोंडातून आशीर्वाद निघाले पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियाने एक गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. तुम्ही या पृथ्वीवर आहात आणि देवाने तुम्हाला सर्व दिले, पण तुम्ही बायबलच वाचत नाही, तुम्ही प्रार्थना करत नाही, तुम्ही देवाला वेळ देत नाही, तुमची ओळख झाली नाही, तुम्ही गेला, ऑफ झाला आणि तुम्ही स्वर्गात गेला. तुम्ही तिथं आतमध्ये गेला, येशूवर विश्वास ठेवला होता तुम्ही, ठीक आहे, एंट्री भेटली स्वर्गात. देव दाखवतो, माझ्या मुला बघ, तुझ्यासाठी काय मी ठेवलं होतं. हालेलुया. तुम्हाला नेहमी प्रार्थना करायचा, देवा मला मोटरसायकल दे, मला मोटरसायकल दे. माझ्या मुला, तुझ्यासाठी ते एरोप्लेन ठेवलं होतं. तू प्रार्थना करत होता की मला 20x30चा प्लॉट दे. हालेलुया. मी तो तुझ्यासाठी पूर्ण शहर ठेवलं होतं. तो आजारी होता, तू बोलत होता, मला आरोग्य दे प्रभू, मला आरोग्य दे प्रभू. हालेलुया. मी तर तुला पूर्णपणे निरोगी केले, पण तुला एक पण गोष्ट भेटली नाही. का? कारण तू या पृथ्वीवर असताना तू फक्त टाइमपास केला. तुझं जीवन कशामध्ये घातलं तू? शॉर्ट्स. 4-4 घंटे शॉर्ट्स. एकदा सुरू झाले टिकटॉक, टिकटॉक, इन्स्टा, जे सुरू झालं हालेलुया. म्हणून तू या जगामध्ये झिरोच राहिला. तुला तर मी मोठं गौरवासाठी आपण वाचलं, देवाने कशासाठी आपल्याला पाचारण केलं? गौरवासाठी. तू हिरो नाही, तू झिरोच राहिला.
तू हिरो नाही, काय राहिला? झिरोच राहिला. का? कारण तुझं लक्ष वचनाकडे नव्हतंच, है की नाही? बायबलकडे तू लक्षच दिलं नाही. हे ऐकायचंय का तुम्हाला? ऐकायचं नसेल तर देवाचं वचन वाचायला सुरुवात करा, देवाच्या वचनावर मनन करा. हालेलुया. आणि देव तुम्हाला, म्हणजे म्हणून बायबलमध्ये म्हटलं ना, आपल्या मागण्या व कल्पना या पलीकडे, आपल्या मागण्या व कल्पना या देणारा देव. हालेलुया. आमेन. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये खूप साक्ष आहे. हालेलुया. की मी जे मागितलं, मी जी कल्पना केली, देव त्याच्या पलीकडे देतो. हालेलुया. आणि ह्याच्यासाठी एकच गोष्ट, देवाबरोबर संबंध, त्याचं वचन समजणं, वचनामध्ये बलवान होत जाणं आणि विश्वासामध्ये मोठं व्हायचं. आणि जसं तुम्ही करणार आहात, तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये त्या मोठ्या मोठ्या गोष्टी देवाने ऑलरेडी तुमच्या नावावर ठेवलेल्या आहेत. तुम्ही कोण आहे? वारीस आहे तुम्ही देवाचे. आणि देव काय तुम्हाला छोटे छोटे देणार आहे का? अरे तो देव किती मोठा आहे तरी विचार करा. पण फक्त ते येण्यासाठी, हालेलुया, त्या देवाला ओळखा. आमेन. ओ की आपण सर्वजण प्रियांनो आज प्रार्थना करूया की प्रभू तुम्हाला सहाय्य कर की मी तुला ओळखावं, मी तुझ्या ज्ञानामध्ये वाढत जावं. हालेलुया. बायबल वाचा, ख्रिस्ती पुस्तकं वाचा. तुम्ही वाचता का कधी पुस्तकं? देवाच्या लेकरांनी लिहिलेले. हालेलुया. देवासाठी भुकेले आणि ताणलेले वा. तुम्हाला माहिती, माझ्याकडं 2 कपाट भरतील इतके पुस्तक आहेत प्रभू येशूचे. 2 कपाट. हालेलुया. आणि माझ्या मोबाईल मध्ये, आता मोबाईल मध्ये मी तुम्हाला सांगतो ना, इतके पुस्तक आहेत परमेश्वराची, है ना, 10,000 पेक्षा जास्त असतील. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही ही पुस्तकं वाचायला लागता, बायबल वाचायला लागता, देवाच्या ज्ञानामध्ये वाढायला लागता, मग काय होतं ते बोलतो, हा माझा वारीस आहे. हालेलुया. आता मी याच्यासाठी नेमलेल्या सर्व गोष्टी मोकळ्या करणार. काही सर्व कसे येणार आहे? ओळखीच्या. कारण ओळखीच्या द्वारे काय निर्माण आहे? मोठा विश्वास. आणि मोठा विश्वास काय करणार आहे? मोठे कार्य, मोठे चमत्कार. आमेन. हो की आपण सर्वजण प्रभूला धन्यवाद देऊया. आपले दोन्ही हात उंच करा आणि सर्वजण परमेश्वराची स्तुती करा. पिता धन्यवाद, धन्यवाद येशू. तुम्हाला तुझं लेकरू बनवलंस, तुम्हाला तुझं वारीस बनवलंस आणि मला ख्रिस्ता बरोबर सहवारीस बनवलंस. पिता धन्यवाद. माझ्या जीवनास व सुबत्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तू दिल्यास. पिता धन्यवाद. आज तुझं सत्य मला समजलेलं आहे आणि पिता आजपासून तुझ्या वचनामध्ये मी राहणार आहे. प्रभू तुझं वचन माझ्या पावलाकरिता दिवा
आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. पित्या, मी परिस्थितीकडे बघणार नाहीये, तर मी तुझ्या वचनाकडे बघणार आहे. आणि तुझं वचन काय सांगतं हेच सत्य आहे. परिस्थिती काय सांगते हे खरं नाहीये. प्रभू, तू तुझ्या वचनामध्ये जे सांगतोस तेच खरं आहे. आणि प्रभू, खरोखर तुम्हाला मोलवान व अति महान अशी वचनं दिलीस. या वचनांच्या द्वारे मी ईश्वरी स्वभावाचं वाटेकरी व्हावं. माझी अधिक आणि अधिक तुझ्या बरोबर ओळख व्हावी. पित्या, आज माझ्या अंतःकरणामध्ये सर्वजण मला, पित्या, आज माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या वचनाची भूक, तुझ्या वचनाची तहान अधिक आणि अधिक दे. रबा बालियांदा रबा सेरियांदा रबा लिया. सर्व बोला, प्रभू, मला तुझ्यासाठी भुकेल आणि ताणेल कर. तुला जाणून घेण्यासाठी, तुला ओळखण्यासाठी. शांदाराबा शेखेरी यांदाराबा शेबेरी यांदाराबा शेरी यांदाराबा जबेरी यांदाराबा. तुझ्या मला तुझी कृपा दे. प्रभू, खरोखर आज तुझ्या पवित्र आत्म्याने माझ्या अंतःकरणामध्ये कार्य केलंस, माझ्या जीवनामध्ये कार्य केलंस म्हणून धन्यवाद. सर्व गौरव, सर्व सन्मान आणि सर्व महिमा पित्या आम्ही तुला देतो. आमची प्रार्थना ऐकलीस, धन्यवाद. येशूच्या नावामध्ये आमेन.